आता आपण हा 3 फुटाची रांगोळी बनवतोय. तर त्यासाठी मी काय केलं, हा जो पेपर आहे तो फोल्डिंग केलेला आहे. खालची रांगोळी कुणाला समजली नाही तरी बघून घ्या. इथे आपण फक्त मार्किंग करता येईल. तर ही दुसरी डिझाईन काढते. कालची डिझाईन तुम्हाला समजली असेल तर बघा, नसेल तर आज हे दुसरी पण थोडीशी वेगळी असणार. सेम आपण कालच्या पेपर फोल्डिंग कसं केला ना, सेम आपल्याला तेच फोल्डिंग करायचंय. तर हे मोठी रांगोळी होईल. 3 फुटाची रांगोळी झाली आपली. हे खूप मोठं होत आहे, तरी पण लक्ष द्या. तर हे फक्त आपण मार्किंग लाईन्स बनवून घेतलं ते सगळे. आता इथे काय करायचं, एक वर्तुळ काढून घ्यायचंय, छोटासा काढून घ्यायचंय. तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता, किंवा नको असेल तर अवॉइड पण करू शकता. एवढं असं काही नाहीये. तर रद्दी पेपर घेते मी. पेपर घ्या कटिंगसाठी. ते आपल्याला 5-5 इंचाचा आपल्याला घ्यायचं. किती? 5 किंवा 6 इंचाचा वर्तुळ घ्यायचंय. आपल्याला मोठा वर्तुळ काढता येत नाही, त्यासाठी आपण काय करतो, इथे डायरेक्टली मार्किंग करून घेतो. इथे मग वर्तुळ काढायचंय. आता हे पॉइंट आता फक्त राऊंड शेप मध्ये जॉईन करायचे. राऊंड शेप मध्ये एवढा आपला एक मधला सर्कल झाला, आणि इथे दुसरा सर्कल. इथे दुसरा सर्कल पण आपल्याला तेवढा इंचाचा घ्यायचंय. हे मोठी रांगोळी, नीट लक्ष द्या. याला वेळ लागतो थोडासा. आता हे सगळे पॉईंट्स होता याला जॉईन करून घ्यायचे. फक्त हा मोठा सर्कल आहे. हा परफेक्ट आपला वर्तुळ झालाय. तर याच्यामध्ये आपल्याला डिझाईन क्रिएट करायचं आहे. तर आपला हा मेन पॉईंट इथे होता. तर आपल्याला इथून आपल्याला फ्लावरची डिझाईन आपल्याला याच्यामध्ये बनवायचं आहे, मोठ्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपली साईज किती घेतो आपण, हे 6 इंचाचं बरोबर सर्कल आहे. तर याच्यामध्ये जे मेन मेन लाईन्स आहेत तर मी मारून घेते त्याच्यामध्ये. हे तुम्हाला दिसण्यासाठी लाईन मारते मी. परत हे पुसून काढायचे आपल्याला. फक्त तुम्हाला दिसण्यासाठी लाईन मारते. हे फक्त तुम्हाला, हे तुम्हाला दिसतात का लाईन्स? तर आता हे पूर्ण लाईन्स बघा, याच्यावरच आपल्याला डिझाईन काढायचे आहेत. ह्या मेन लाईन्स आहेत. तर या दोन्हीच्या मध्ये एक एक लाईन्स आहेत. तुम्हाला दिसत नसेल तर मी मारून घेते हलकीशी लाईन. हे बघा, याच्यामध्ये दिसतात का ही लाईन्स? आता एकूण किती लाईन झाले ते आपल्याला पुसायचे नंतर. फक्त तुम्हाला दिसण्यासाठी मारून घेते. आपण जो पेपर घेतलाय हा कटिंगचा, तर आपल्याला इथे काय करायचंय, हे जे 2 लाईन आहेत, हे ज्या 2 लाईन मध्ये जे गॅप आहे इथे, ते एवढंच काउंट करायचंय. दुसरा काउंट नाही करायचंय, फक्त एवढंच. याच्यामध्ये फोल्डिंग मध्ये एवढंच घ्यायचंय. कुठे? एवढाच. एवढंच पॉईंट ठेवायचंय. आणि याची हाईट आपल्याला किती ठेवायची? एवढी, 6 इंच. तर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय. तर याची ब्रॉड लेन्थ किती आहे तेवढंच ठेवायचं आपल्याला. त्याच्या 6च्या निम्मा आपल्याला किती करायचंय? पूर्ण एवढा करायचं. 6च्या निम्मा घ्यायचंय, बरोबर मध्ये घ्यायचं याला. आपण काय केलं, ह्या दोन्हीचा मध्ये काढला इथे. तर एवढंच आपण इथे अर्धा इंच इथेच घेतला इथे.
अर्धा इंच इथे घेऊन बरोबर आपण 6 इंचाचा माप घेतला होता. आपण 6 इंचाचा पेपर कटिंग केला, त्याच्या मधोमध फोल्ड केला आणि इथे बरोबर आपल्याला काय करायचंय, इथून 1.5 किंवा 2 तुमच्या साईजवर ठेवायचंय. 1.5 घेतला तर थोडेसे ब्रॉड कमी येईल आणि 1.5 घेतला तर बघा 2 घेतल्यानंतर पण केवढं ब्रॉडनेस येत आहे. तर आपल्याला ब्रॉड पाहिजे असेल तर ब्रॉड ठेवा, स्लिम ठेवायचं तर स्लिम ठेवा. तर 1.5 घेतला तर इथं येत आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्यामध्ये ठेवता येतं. हे 1.5चं आहे आणि हे 2चं आहे. तुम्हाला पान पाहिजे की पातळ पान पाहिजे तर तुमच्यावर डिपेंड आहे ते. तुम्ही दोन्ही पण ठेवू शकता. तर मी याला काय करते, थोडंसं पातळमध्ये घेते मी. तर या पानाला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही शेप देऊ शकता. तर हा पान आलेला आहे आपला. तर इथे बरोबर इथे येऊन जातो हा पान. याच्यामध्ये बरोबर याच्यामध्ये ठेवायचंय. सगळीकडे आपल्याला तेच फिरवायचंय. ही जी तुम्हाला मधली लाईन दिसते ना, याच्यावरती ठेवायचंय बरोबर. आणि ही जी लाईन आहे, ही याच्यावरतीच ठेवायचंय. आणि ते बरोबर इथे मार्किंग करून घ्यायचं ते. नीट लक्ष द्या. एक पुन्हा परत परत सांगणार नाहीये मी. कारण एकदाच पेपर आहे. मी डायरेक्टली आपल्याला डिझाईन काढण्याचं आहे. याच्यावर डायरेक्टली आपल्याला रांगोळी बनवायचंय. उद्या प्रत्येकाने हे बनवायचंय. तर एवढं समजलं प्रत्येकांना. तर आपण हे मधलं फ्लावर्स कसं काढलं ते. तर आता दुसरं आपण याच्यावरती कसं काढायचं ते बघू आपण. ठीक आहे. ओके ठीक आहे. तुम्हाला समजलं. तर आता ह्याच्यावरती अजून एक दुसरी डिझाईन बघूया इथे. मॅडम आपण एवढं हे सिंगल पण काढू शकतो ना? हा, सिंगल पण तुम्ही काल आपण हा, बघितलं होतं पण सिंगल गोल्या कसं पण. काढायचा. हा. हो, सिंगल पण तुम्ही हे 1.5 फुटाचं का तुम्ही काढू शकता. 1.5 फूट 2 फुटाचं पण काढू शकतो. पण हा आपला मोठा झालेला आहे. फक्त तुम्हाला दिसण्यासाठी मी परत लाईन पुसणार नाहीये. तुम्हाला दिसत नाहीये, मला दिसतं पण तुम्हाला दिसणार नाहीये म्हणून मारते. पण आता हे केल्यानंतर तुम्हाला पीडीएफची किंवा प्रिंट आउटची गरज नाहीये. तुम्हाला स्वतःच्या हाताने एकदम इझी वे दाखवायला लागेल तुम्हाला. तर आता आपल्याला काय करायचंय, ही जी लाईन आहे, आपण हे लाईन मारलेलं आहे. पण आपल्याला काय करायचं इथे सर्कल घ्यायचंय किंवा तुम्ही फ्लावरचा शेप पण तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. तर मला इथे फ्लावरचा शेप द्यायचा इथे. तर हा वर्तुळ काढून टाकायचा मला. आता जे हा पॉइंट आहे ना इथे जॉईंट केलेला, इथे प्रत्येक ठिकाणी जॉईंट झालेला आहे. इथे बघा, हे प्रत्येक ठिकाणी जॉईंट झाले ना, तिथून माप घ्या. बरोबर परफेक्ट तुमचा माप येऊन जाईल. तर हे आहेच की आपल्याकडे. हे 6 फुटाचंच आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे पाहिजे. बस आता आपल्याला हा बरोबर पार्ट झालेला आहे. जी मधली लाईन आहे आपल्याला पुसायचंय फक्त एवढंच. या सर्व मधल्या लाईन्स मी पुसून काढते, कारण आपल्याला दुसरी डिझाईन इथे बनवायचं आहे. आता इथे वर्तुळ काढायचं इथे. ती घेतला इथे. ह्या जो मधली जी लाईन आहे इथेच ठेवायचंय आणि याला या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला जॉईन करायचंय. ठीक आहे.
तर एवढी डिझाईन समजली. तर आता पुढचं आपण बघूया याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ते. हा येलोचा आता फ्लावर बनवू आपण इथे. याला कुठलाही आउटलाईन द्यायचं नाही. आता इथं आपण काय केलं, अर्ध्यातनं दिलेलं आहे. इथे काय करायचं, इथं हा जो अर्धा आहे इथं कम्प्लीट आहे, तर इथून घ्यायचं का, इथून आपल्याला इकडे घ्यायचं, इथे कम्प्लीट घ्यायचंय या साईडला, कारण हे ऑलरेडी आता मध्ये येत आहे. तर इथून घ्यायचं मग हाफ साईडनी. आता इकडे कम्प्लीट घ्यायचंय. एवढंपर्यंत समजला तुम्हाला, नीलम मॅडम, माधुरी मॅडम? हो हो मॅम. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आतमध्ये कम्प्लीट करायचंय तुम्हाला. तर मी इथे दाखवते, इथे पण काय करायचंय.
एवढं समजलं तुम्हाला? आता एवढंच करायचं आपल्याला. हे सगळे आता असेच भरून घ्यायचे तिकडे. ओके, एव्हरीवन समजलं? हा, तर मी हे कम्प्लीट करते आणि मग बघू आपण याच्या पुढे. तर आता आपल्याला असंच हे सगळं कम्प्लीट करून घ्यायचंय. आता आपल्याला आहे साईड बॉर्डर आपल्याला ग्रीन घ्यायची आहे. जसं आहे तसंच घ्यायचं इथे पूर्ण. आता हे ग्रीन लावून घ्यायचंय कम्प्लीट. आता आपल्याला घ्यायचं आहे, हा जसं आपण इथे केलंय तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे. पहिला आपल्याला ग्रीन आउटलाईन घ्यायचंय. या टाईप मध्ये आपण बनवलेला आहे. तर आता आपल्याला घ्यायचंय इथे हा जो गॅप आहे आपल्याला हे हाफ व्हाईट कलरने भरून घ्यायचा आहे. तर आता आपण बघूया, ह्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत आपल्याला हाफ व्हाईट थ्रेड लावून घ्यायचा आहे. इथे फक्त याच्यामध्ये पूर्ण फिलिंग करून घ्यायचंय आपल्याला. दुसरी लाईन पण आपल्याला असंच घ्यायचंय. तर आता आपल्याला ह्या साईडलाही असंच करायचं आहे. सेम प्रोसेस आपल्याला सर्वीकडे करून घ्यायचंय.
तर हे आपलं मतलब फिलिंग करून झालेलं आहे. हे कंप्लीट असं झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये जो गुलाबी कलरचा आहे याच्यामध्ये आपल्याला हाफ व्हाईट घालायचं आहे सर्कलमध्ये. आपला हा पार्ट बनवून रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला राऊंड सर्कलमध्ये ग्रीन कलरचा डबल आउटलाईन घ्यायची आहे. याच्या बाजूला आपल्याला पूर्ण गोलाकारमध्ये आपल्याला घ्यायचं आहे डबल लाईनमध्ये. याला चिटकूनच घ्यायचं आहे आपल्याला आउटलाईन. आता आपल्याला इथून डबल लाईन घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिंगल लाईन पण ठेवू शकता, पण ॲक्च्युली डबल लाईन घेतली तर खूप छान उठून दिसेल. ही आपले डबल आउटलाईन करून झालेली आहे. तर फायनली आपली ही डिझाईन कंप्लीट झाली आहे. अशा पद्धतीने आपल्या डिझाईनचा लुक आलेला आहे. तर आता आपल्याला हे बॉर्डर कट करून घ्यायची आहे. तर आता व्यवस्थित आपल्याला साईड बॉर्डर कट करून घ्यायची. कट करताना आपल्याला थोडीशी हलकीशी किंचित आपल्याला जागा सोडायची आहे. तर आपली ही 3 फुटाची रांगोळी झालेली आहे. ह्या टाईपमध्ये आपली रांगोळी एकदम व्यवस्थित कंप्लीट. तर आजच्या क्लासमध्ये बस इतकंच होतं. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. बाय बाय.